युद्धामुळे कमर्शियल गॅसची बुकिंग बंद केली असताना आता घरगुती गॅस सुद्धा बुक होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करतायत। गॅस एजन्सीकडून होम डिलिव्हरी देण्याची व्यवस्था असताना देखील नागरिकांनी गॅस घेण्यासाठी गर्दी केली आहे। 8 दिवस बुकिंग करून गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत आणि त्याचबरोबर नागरिक सकाळपासून रांगेत थांबलेले असतानाच अचानक सिलेंडर संपल्याचं एजन्सीकडून सांगण्यात येतं। संपलेलं आहे तर गॅस नाही आहे घरामध्ये, बुकिंग करतोय, बुकिंग होत नाही आहे, नंबर पण लागत नाही त्यांचे कुठले। 2-3 दिवस झालं बुकिंग करतोय आम्ही, OTP येत नाही आहे, बुकिंग त्यांचे नंबर लागत नाहीत कुठले। प्रॉब्लेम म्हणजे कंपनी फोन उचलत नाही बुकिंग करताना, बराच वेळा ट्राय चाललंय, ऑनलाईन पण बुक होत नाही। घरातला गॅस संपलाय, आम्ही स्टोअर स्वयंपाक करतोय, हे झाले आता 2 दिवस झाले चाललंय। काल पण आलो होतो, सकाळी सिलेंडर संपले होते। तो काल झालाय, भेटतच नाही, येलो तरी ते आज आता काय माहिती आता का मिळेल का नाही, की ते आम्ही ते बघू। आम्ही तिथं सकाळपासून लाईनीला थांबलेलो आहे, पण इथं इकडं यांनी लाईन चालू केली, काय समजायचं काय? बुक केलंय तुम्ही गॅस? हा, बुक केलेलं आहे सकाळी। जवळजवळ आता झालं 8-10 दिवस झालेले आहेत, सिलेंडरच भेटला नाही, अजून भेटलेलं नाही आहे। मग काय करणार आहे? गॅस सिलेंडरच्या गाड्या येतात का घरापर्यंत? घरापर्यंत याच्या नुसते जातात निघून, सिलेंडर देत नाही। मग आता सिलेंडर आला त्याला भेटेल ना।